गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम टू एज्युनेशन अकॅडमी. माय नेम इज मधुर पोफळे आणि आज आपण भेटत आहोत एका खूप इम्पॉर्टंट गोष्टीसाठी. ते म्हणजे आजच म्हणजे 21 ऑगस्ट 2022 रविवार MPSCच्या जुन्या पॅटर्नप्रमाणे झालेला शेवटचा पेपर. ओके, म्हणजे आता ही एक्झामिनेशन जी आहे ही शेवटची एक्झाम आहे जी MPSCच्या जुन्या पॅटर्न होणार आहे आणि त्यामुळे आपण आता ह्या पेपरवरती ॲनालिसिस, डिस्कशन आणि एक जनरल अंडरस्टँडिंग पेपरची काय होती आणि प्लस आन्सर की ह्याची काय असेल हे सगळं भेटण्यासाठी आपण बोलत आहोत. हे सगळं बोलण्यासाठी आपण भेटलेलो आहोत. ओके, सो आपण सुरू करूयात. राज्यसेवा MPSC 2022 हा जो पेपर होता, माझ्या मते हा पेपर नक्की कशा प्रकारचा होता, बॅलन्स्ड होता का याबद्दल येऊयात. सगळ्यात अगोदर जर आपण ह्या पेपरचा एक जनरल आयडिया बघितली तर माझ्या मते हा पेपर खूप बॅलन्स्ड पेपर होता. ओके, बॅलन्स्ड मी कोणत्या सेन्सनं म्हणतोय? बॅलन्स्ड मी या सेन्सनं म्हणतोय की सी इफ यू लुक ॲट द पाई चार्ट हिअर, यू विल सी दॅट द मोस्ट पोर्शन, आता यातली काही टेक्निकल इश्यूज आहेत, हा जो मोस्ट पोर्शन आहे हा जनरल सायन्सचा आहे. सगळ्यात जास्त जनरल सायन्सचे प्रश्न विचारले गेलेले होते आणि हा ऑफकोर्स MPSCचा पॅटर्नच आहे, राईट. दरवर्षी जनरल सायन्सचे प्रश्न सगळ्यात जास्त असतातच. जनरल सायन्सवरती टोटल 20 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि ऑफकोर्स जसा दरवर्षीचाच पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननं MPSCने ह्या वर्षी पेपर डिझाईन केलेला आहे असं दिसतंय. ह्याचा अर्थ दरवर्षी जनरली बायोलॉजी आणि फिजिक्सचे प्रश्न जास्त असतात. ह्याही वर्षी फिजिक्स आणि बायोलॉजीचे प्रश्न जास्त होते. 20 पैकी फिजिक्सचे 6 आणि बायोचे 6 प्रश्न होते आणि टिपिकल केमिस्ट्रीमधनं यावर्षी 8 प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. सो इन टोटल जनरल सायन्सचे जे 20 प्रश्न होते. आता जर तुम्ही प्रश्नांची क्वालिटी किंवा प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जर मला विचारली तर डिफिकल्टी लेवल माझ्या मते जनरल सायन्सच्या प्रश्नांची अशी होती की ती कुठली आपण जर NCERT किंवा कॉमन स्टेट बोर्डची पुस्तकं जी आपण वाचलेली आहेत त्यामधनं मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासारखे होते, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते. ओके, त्यानंतरचा जो पोर्शन आहे हा आहे पॉलिटीचा. पॉलिटी खूपच बॅलन्स्ड पेपर MPSCने काढलेला आहे. देर आर 15 क्वेश्चन्स फ्रॉम पॉलिटी. ओके, आता त्याच प्रश्नांवर पहिला व्हिडिओ जो आपला आता आहे हा पॉलिटीच्या क्वेश्चनचे आन्सर कीच आपण डिस्कस करणार आहोत. पॉलिटीचे 15 प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर करंट अफेअर्सचे 15 प्रश्न विचारलेले होते. दिस इज करंट अफेअर्स. त्यानंतर जिओग्राफीचे परत 15 प्रश्न होते. इकॉनॉमीचे 15 प्रश्न होते. त्यानंतर हिस्ट्री बाकी होता. हिस्ट्रीचे परत 15 प्रश्न विचारलेले होते. ऑफकोर्स हिस्ट्रीमध्ये काही स्ट्रेंज एलिमेंट्स होते की जे महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमधले काही प्रश्न असे होते की जो सॉल्ट पॅन्सचा जो प्रश्न विचारलेला होता वगैरे, असे 2-4 प्रश्न नक्कीच होते की ते थोडेसे डिफिकल्टी लेवलवरती जात होते आणि फॅक्च्युअल डेटा ज्याच्याकडे नाहीये त्याला ते सॉल्व्ह न करण्यासारखे होते. सो महाराष्ट्र हिस्ट्री दरवर्षी सारखीच यावर्षी सरप्राइझिंग होती. यावर्षी प्रश्न परत तोच पडत होता की नक्की आम्ही कोणते पुस्तकं वाचवायत बाबांनो की ज्या बेसिसवरती आम्हाला हे प्रश्नांची उत्तरं देता येतील, राईट. तर आपण जी पुस्तकं फॉलो आतापर्यंत केली होती त्यामधनं या प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती. सो इन शॉर्ट हिस्ट्रीचे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवरचे प्रश्न थोडेसे डिफिकल्टी मी डेफिनेटली म्हणेलच. एन्व्हायरमेंट सायन्सवरती 15 नाही, सॉरी, एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न होते. सो इन शॉर्ट पेपरमध्ये जो बॅलन्स होता, ज्याला आपण म्हणतो पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी आणि हिस्ट्री, हे जे मेजर 4 पिलर्स आहेत हे बॅलन्स्ड होते. म्हणजे तुमचा जर बेसिक अभ्यास ठीकठाक झालेला असेल तर मला असं वाटतं या प्रत्येकामधले 12 ते 13 असे प्रश्न होते नक्कीच की जे सॉल्व्ह करण्यासारखे होते. येस, हिस्ट्री थोडीशी डिफिकल्ट होती परंतु तरी पण मॉडर्न, मिडिवल आणि एन्शंटचे जे प्रश्न विचारले होते ते डिफिकल्ट नव्हते. फक्त महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवरचे प्रश्न ठीकठाक डिफिकल्ट होते. पॉलिटीमधले 2 फॅक्च्युअल प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न परत ठीकठाक इझी होते की जे तुम्ही तुमच्या चांगल्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरनं सोडवू शकत होते. परंतु मी जे नेहमी सांगतो ते आता परत एकदा प्रूव्ह झालेलं आहे, जरी आपण MPSC करत असलो तरी आपल्याला बेस जो आहे तो NCERTचा लागतो. जो बेस आहे तो आपल्याला थोडा ब्रॉड लागतो आणि त्यामुळेच मी नेहमी पहिल्यापासून, आता तर तुम्हाला पर्यायच उरत नाही, UPSCच्याच ट्रेनरकडनं MPSC करावी लागणार आहे, पण त्या अगोदरही मी म्हणत होतो की ज्या ट्रेनरनं UPSC चांगली केली आहे तो तुम्हाला MPSC जास्त चांगली शिकू शकतो. हे आज पुन्हा एकदा प्रूव्ह होईल. जेव्हा आपण MPSCचे प्रश्न बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल
की पॉलिटीचे प्रश्न बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे भरपूर गोष्टी आपल्याला UPSC सिलेबसमध्ये जास्त चांगल्या कव्हर झालेल्या असतील. ओके, तर आपण आता जास्त वेळ न लावता मला असं वाटतं पॉलिटीच्या प्रश्नांकडे जाऊयात. राईट, माझ्याकडे जो आहे तो सेट बी आहे, परंतु मॅटर करत नाही कोणता सेट आहे की नाही. कोणताही सेट असो, आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत आपण प्रश्नाच्या सेन्सनं बघा, जरी आपले हे मॅच नाही झाले, आपल्याकडे नंबर्स त्याचे मॅच नाही झाले, तरी पण तुम्ही प्रश्नाच्या सेन्सनं बघा की तुम्हाला कोणते प्रश्न आलेले आहेत. ओके, सो माझा सेट बी आहे आणि सेट बी मध्ये पॉलिटी सुरू होते 21व्या प्रश्नापासून, तर आपण तिथनं येऊयात. ओके, सो let us try and understand question number 21. ओके, क्वेश्चन नंबर 21 मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत आहे. मी इंग्लिश मधनं वाचेल, थोडंसं सोपं पडतं, परंतु एक्सप्लेन करताना मी मराठीत करेल, नो प्रॉब्लेम. सो क्वेश्चन नंबर 21 वॉज अ स्टेटमेंट गिवन बाय डॉक्टर B.R. आंबेडकर in constituent assembly debates with respect to the nature of directive principles of state policy, जो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट 4 आहे. पार्ट 4 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टॉक्स अबाउट डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शक तत्वे, आहे की नाही. तर या पार्ट 4 बद्दल जेव्हा आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला होता की सर पार्ट 4 तुम्ही नॉन जस्टिशिएबल ठेवलेला आहे, राईट, जसं फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट पार्ट 3 जस्टिशिएबल, माझे जर व्हायलेट झाले तर मी कोर्टात जाणार, कोर्टाकडनं मागणार आणि कोर्ट ते प्रोटेक्ट करणार. पण तुम्ही तर पार्ट 4 जो आहे तो नॉन जस्टिशिएबल ठेवलाय आणि तो तर गव्हर्नन्स आहे. सो काय गॅरंटी की गव्हर्नमेंट्स लोकांना चांगला गव्हर्नन्स देतील. त्या भाषणामध्ये आंबेडकरांनी स्टेटमेंट वापरलं होतं, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल इज अ नॉवल फीचर इन अ कॉन्स्टिट्यूशन फ्रेम्ड फॉर पार्लियामेंटरी डेमोक्रेसी. दे हॅव नो बाइंडिंग फोर्स. दिस इज द नेचर, आर्टिकल 37 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बट whoever captures power will not be free to do what he likes with it. He will have to respect the directive principles. He cannot ignore them. He may not have to answer for their breach in the court of law, non-justiciability, but he will certainly have to answer for them before the electorate and the election at the election time. म्हणजे in the court of people. तर जरी कोर्ट ऑफ लॉ मध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागत नसेल, तरी कोर्ट ऑफ पीपल लोकांना तर उत्तर द्यावं लागेल की आम्ही का बरं तुम्हाला चांगला गव्हर्नन्स देऊ नाही शकलो. कारण कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट विच इज ओपन फॉर द गव्हर्नमेंट ॲज वेल एज द पीपल. सो पीपल कॅन ऑल्सो रीड द कॉन्स्टिट्यूशन. पीपल कॅन आस्क की सर कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय तुम्हाला असा गव्हर्नन्स द्यायचा होता, तुम्ही का नाही दिला. सो त्याच्यामुळे आंबेडकरांनी वापरलेलं स्टेटमेंट आहे, विचारच करायचं काम नाहीये. द आन्सर फॉर यू इज 3. राईट, लेट अस गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. आय बिलीव्ह याच्यामध्ये काही विचार करण्यासारखा प्रश्न नव्हता. पुढचा प्रश्न बघूया. कॅगच्या संदर्भात प्रश्न होता. परत एकदा फार कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची गरज नव्हती मला असं वाटतं. ठीकठाक फॅक्च्युअल नॉलेजवरती या प्रश्नाचं उत्तर देता येत होतं. एक छोटीशी कन्सेप्ट फक्त इन्व्हॉल्ड आहेत, बघूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द कंट्रोल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग. ही होल्ड्स ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. राईट, प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट हा प्रश्न कोणाला ऍप्लिकेबल आहे? कुठलीही कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट मध्ये जात नाही. ऑफकोर्स आता तुम्ही म्हणणार गव्हर्नर इज ऑल्सो कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, परंतु गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन द रेकमेंडेशन ऑफ द प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. सो गव्हर्नर सारख्या ज्या पोस्ट आहेत दे वर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, नॉट एनी टिपिकल कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट लाईक कॅग. सो त्याच्यामुळे प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट ऍप्लिकेबल नाहीये. आपण याला म्हणतो फिक्सिटी ऑफ टेन्युअर. सो कॅगला काय आहे? फिक्सिटी ऑफ टेन्युअर आहे. ही डज नॉट वर्क ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. सो पहिलं स्टेटमेंट आपलं रॉंग आहे. आता पहिलं रॉंग आहे म्हणजेच ऍक्च्युअली लॉजिक जर प्ले तुम्ही केलं तर डी पण रॉंग असणार आहे. कारण जर डी तुम्ही वाचलं तर त्याचा अर्थ ही मे बी रिमूव्ड बाय द प्रेसिडेंट ओनली आफ्टर एन इन्क्वायरी बाय द सुप्रीम कोर्ट. हा सॉरी, डी करेक्ट आहे, आय एम सॉरी. राईट, सो तर का बरं अर्धवट? हे जर पुढचं ओनली आफ्टर नसतं तर बघा बाय डिफॉल्ट याचं लॉजिक लागतंय. लॉजिक काय आहे की जर प्लेजरवरती काम करत नाही तर वाटेल तेव्हा रिमूव्ह पण करता येत नाही. म्हणजेच सुप्रीम कोर्टची जेव्हा इन्क्वायरी लागेल आणि सुप्रीम कोर्टच्या इन्क्वायरीमध्ये प्रूव्ह होईल की कॅगला काढून टाकण्यासाठी ग्राउंड्स करेक्ट आहे, तर एक ज्युडिशियल कमिटी सेटअप होईल आणि त्या ज्युडिशियल कमिटीच्या रिपोर्टवरूनच पुढची प्रोसिजर चालेल. मग हे असं कुठे लिहिलेलं आहे का कॅगच्या चॅप्टरमध्ये? नो. कॅगच्या चॅप्टरमध्ये म्हणजे काय, टिपिकल जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचलं, सब्जेक्ट मॅटर जर वाचलं तर तुम्हाला ते लिहिलेलं सापडेल. आणि ह्याच्यात लिहिलेलं फक्त एवढंच आहे की कॅग कॅन बी रिमूव्ड ॲज पर द रिमूव्हल ऑफ द सुप्रीम कोर्ट जज.
सुप्रीम कोर्ट जजचं जसं रिमूव्हल असतं तसं कॅगचं रिमूव्हल असतं असं लिहिलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्ट जजच्या रिमूव्हलसाठी ज्युडिशियल कमिटी सेटअप करणं कंपल्सरी आहे. याचा अर्थ ज्युडिशियल कमिटी कॅगला पण लागते, म्हणजेच इन्क्वायरी सुप्रीम कोर्ट कॅगच्या वेळेस पण बसवेल. डी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट. ही ड्रॉज द सेम सॅलरी ॲज द सुप्रीम कोर्ट जज, 100% करेक्ट. बिफोर एंटरिंग अपॉन हिज ऑफिस ही स्वेअर्स an oath or affirmation before the Chief Justice of India. No, it is incorrect. He swears in front of President of India. So माझं A इनकरेक्ट आहे, B करेक्ट आहे, C इनकरेक्ट आहे, D करेक्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी कोणतं ऑप्शन अवेलेबल आहे? माझ्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. ओनली B and D is my answer. Right? So I believe there is no confusion here also. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खूप जास्त फॅक्च्युअल. राईट, हा खूप जास्त फॅक्च्युअल प्रश्न होता. ॲज आय टोल्ड यू, MPSCच्या पेपरमध्ये असे काही प्रश्न असतात की ज्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल नॉलेज कंपल्सरी आहे. जर ते तुम्हाला फॅक्च्युअल नॉलेज नसेल तर मग काही तो प्रश्न एकतर तुम्ही सोडून द्यायचा असतो. जसं जर तुमच्या जागेवरती मी असतो तर हा प्रश्न मी सोडून दिला असता, किंवा जर मला माहिती आहे तरच अटेम्प्ट केला असता. उगीच चुकीचा अटेम्प्ट, लॉजिक त्याच्यात लागू शकत नाही. कारण प्रश्न काय, हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट चेअरपर्सन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर विमेन. आता नॅशनल कमिशन फॉर विमेन इज अ स्टॅच्युटरी बॉडी आहे की नाही? स्टॅच्युटरी बॉडी आहे, सेटअप इन 1990. सो त्याच्यामुळे त्यांच्या फर्स्ट चेअरमन कोण होते हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. मला जर येत नसेल तर मी सोडून दिला असता. आता ऑफकोर्स 1992चा फर्स्ट चेअरमन होत्या जयंती पटनाईक इज द आन्सर. आय नो दॅट देअर फॉर आय कुड अटेम्प्ट इट, बट अदरवाइज आय वुड हॅव लेफ्ट इट. राईट, सो त्याच्यामुळे काही हरकत नव्हती हा प्रश्न सोडून द्यायला सुद्धा, असं मला वाटतं. ओके, त्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 24. अगेन अ लिटिल बिट फॅक्च्युअल क्वेश्चन, परंतु रेलेव्हन्स आहे. रेलेव्हन्स का बरं आहे? कारण की डिमांड आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल काढून टाकण्याची. विधान परिषदेवरती प्रश्न येणं हे साहजिक होतं, तो आलाय. Which article of the Indian Constitution empowers the Parliament of India to create or abolish legislative councils if the legislative assembly of the state passes a resolution to that effect? आता याच्यात डिस्कशन करण्यासारखंच काही काम नाही. आर्टिकल 169 टॉक्स अबाउट इदर एस्टॅब्लिशमेंट और अबॉलिशन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन एनी स्टेट, बट द प्रीकंडिशन इज दॅट स्टेट मस्ट पास सच रेझोल्यूशन अँड सेंड इट टू द पार्लिमेंट ऑफ इंडिया, अँड देन द पार्लिमेंट ऑफ इंडिया इज एम्पावर्ड अंडर आर्टिकल 169 टू रिमूव्ह और एस्टॅब्लिश द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर डिस्कशन करण्यासारखं नाही, फॅक्च्युअल प्रश्न आहे, काय डिस्कशन करणार? राईट, कन्सेप्ट काहीच नाही त्याच्यात. त्यानंतर बघा, according to the provision of which article of the constitution can the president of India ask for advice from the Supreme Court? Right, Supreme Court ची advice विचारण्यासाठी याला आपण म्हणतोय the advisory jurisdiction of the Supreme Court. Right, ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. वेगवेगळे ज्युरिस्डिक्शन असतात ना, ओरिजिनल अँड एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन, ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन, ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन. तर त्यापैकी आपण ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन बद्दल वापरतोय. इट इज आर्टिकल 143. अंडर आर्टिकल 143 प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन आस्क फॉर द रेकमेंडेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट. आता काही वेळेस निमॉनिक्स पण असतात बघा. निमॉनिक्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? मेमरी टेक्निक. राईट, काही गोष्टी आपण मेमरी टेक्निकनं पण लक्षात ठेवत असतो. जसं हे आर्टिकल येथे मी माझ्या ॲस्पिरंट्सला नेहमी सांगत असतो, इट साऊंड्स अ लिटल फनी, पण ठीक आहे, आता वी आर ऑल ऑफ द सेम एज. सो त्याच्यामुळे हे कसं लक्षात ठेवलं होतं मी तरी किमान, तर मी म्हणायचो की जेव्हा प्रेसिडेंट ऑफ इंडिया कन्फ्यूज असतील, की सर हे कॉन्स्टिट्युशनल आहे की नाही, तर ते विचारणार कोणाला? ऑफकोर्स सुप्रीम कोर्टला विचारणार. पण सुप्रीम कोर्टनं का सांगावं? राईट, सुप्रीम कोर्ट काय सांगेल? तर का बरं सांगेल? कारण की प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणतील सर 143 आय लव्ह यू, प्लीज सांगा ना मला की कसं काय करता येईल. राईट, सो या पद्धतीने मी लक्षात ठेवलं होतं. असे काही कुठली निमॉनिक्स तुम्ही वापरू शकता. आपल्याला काय उत्तर बरोबर आलं, आपलं काम झालं. राईट, त्यानंतर या खाली which of the following provisions made by the 44th Constitution Amendment Act? I always tell the aspirants that there are some important amendments to the Constitution of India. 44th Constitution असेल, 42nd Constitution असेल, 97th Amendment असेल, ह्या ज्या अमेंडमेंट्स आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स आहेत. त्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेतच. आता प्रश्न बघा किती ब्रॉड आलाय. कुणी कन्सिडर करत नाही की असं डायरेक्ट हे विचार की 44th मध्ये काय काय चेंजेस झाले, पण प्रश्न ब्रॉड आलेला आहे. बघा, प्रोव्हाइडेड फॉर द क्रिएशन ऑफ ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस, ऑफकोर्स नॉट. 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये त्याचं कन्सिडरेशनच नव्हतं. राईट, सो त्याच्यामुळे तो ऍप्लिकेबलच नाहीये. एम्पावर्ड द, कारण 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे कधीच आहे? 1978. राईट, 42nd कधीच आहे? 1976.
मोरारजी देसाई गव्हर्नमेंट आला तेव्हाचा हा, इंदिरा गांधी गव्हर्नमेंटने जे मेजर चेंजेस आणले होते त्यावेळेसचा हा, राईट. सो empower the president to send back once the advice of the cabinet for the reconsideration. yes, कारण की आपण साधं लॉजिक पण आहे, इंदिरा गांधीने प्रेसिडेंट किंवा सगळीच सिस्टम खूप वीक करण्याचा ट्राय केला होता, त्याच्यामुळे ही अवेलेबिलिटी नव्हती. मोरारजी देसाईंनी परत एकदा पॉवर देण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून ही गोष्ट आली की प्रेसिडेंटला कुठलीही डिसिजन जेव्हा काउन्सिल ऑफ मिनिस्टर सांगेल तेव्हा ते एकदा रिकन्सिडरेशनसाठी त्याला पाठवू शकतात. तो दिस इज राईट. प्रोव्हाइडेड दॅट द फंडामेंटल राईट गॅरंटीड बाय आर्टिकल 20 and 21 कॅन नॉट बी सस्पेंडेड ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी. 101%. नॅशनल इमर्जन्सी जेव्हा आपण आर्टिकल 352 आणि 356 शिकतो, राईट, स्टेट इमर्जन्सी, तर या दोन्ही वेळेस मी नेहमी ॲस्पिरंट्सला सांगत असतो की बाबांनो तुम्हाला हे आर्टिकल कसे शिकायचे आहेत. ॲटलिस्ट 352 शिकताना तरी एक चार्ट बनवायचा आहे तुम्हाला, तो तर क्लासमध्ये मी बनवूनच देतो. एक म्हणजे बिफोर 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आणि आफ्टर 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट नॅशनल इमर्जन्सीमध्ये काय काय चेंजेस झालेत, जसे की स्पेशल मेजॉरिटी इज रिक्वायर्ड नाऊ, राईट, अगोदर ती रिक्वायर्ड नव्हती. रिटर्न रिकमेंडेशन फ्रॉम द कॅबिनेट इज रिक्वायर्ड नाऊ, अगोदर ते नव्हतं. सो तसंच हे पण होतं की 20 and 21 हे ऍड केलं आहे मोरारजी देसाई गव्हर्नमेंटनं की 20 and 21 कॅन नॉट बी सस्पेंडेड ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी. दे आर ॲब्सोल्यूट, दे विल ऑलवेज रिमेन देअर, राईट. सो त्याच्यामुळे हे ऑफकोर्स आलंय 44th मध्ये आणि शिफ्टेड 5 सब्जेक्ट फ्रॉम द स्टेट लिस्ट टू द कॉन्करंट लिस्ट. नो, दिस हॅज हॅपन्ड फ्रॉम युअर 42nd अमेंडमेंट. कारण इव्हन लॉजिक पण लावा ना. लॉजिक काय की इंदिरा गांधी ट्राईड टू अक्युम्युलेट ऑवर द पॉवर इन द सेंटर. सो स्टेट लिस्ट मधले सब्जेक्ट कमी करून कॉन्करंट मध्ये टाकले म्हणजे सेंटरकडे पॉवर गेला ना, कारण स्टेट लिस्टमध्ये डॉक्ट्रिन ऑफ फेडरल सुप्रिमसी ऍप्लिकेबल असतं. सो त्याच्यामुळे कॉन्करंट लिस्टमध्ये, सो त्याच्यामुळे पार्लमेंटची पॉवर जास्त आहे कॉन्करंटमध्ये. सो त्याच्यामुळे कॉन्करंटमध्ये कोण घेणार की ज्यांना स्वतःकडे पॉवर लागतात. इंदिरा गांधी गव्हर्नमेंटला त्या लागत होत्या म्हणून त्यांनी 42nd मध्ये ते केलं होतं, 44th मध्ये ते नव्हतं. सो आपल्याला काय विचारलं 44th मध्ये काय, म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे, बी अँड सी. कुठे गेले बी अँड सी? येस, ऑप्शन नंबर 4 इज युअर आन्सर. सो आय बिलीव्ह ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 4 केला असेल ते बरोबर आहे, बाकीच्यांचा 100% चुकलेला आहे. त्यानंतर ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग कमिटीज कंटेन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ बोथ द हाऊस ऑफ द पार्लमेंट. दोन्हीकडून येणाऱ्या कोणत्या आहेत. आता इथे एलिमिनेशन पण करता येत होतं, जरी तुम्हाला फॅक्च्युअल माहित नसेल तर एलिमिनेशन करता येतं. तसं मला फॅक्च्युअली खरंच लक्षात नव्हतं, आय विल बी व्हेरी फ्रँक विथ यू, बट मी एलिमिनेट केलं, माझं उत्तर बरोबर आलेलं आहे. एलिमिनेट म्हणजे काय की मी हे केलं की मला हे माहित होतं की कोणत्या अशा कमिटीज ज्यातून फक्त लोकसभेतून लोक येतात. मला हे माहित होतं की बिझनेस ॲडवायझरी कमिटी इज ओनली लोकसभा अँड एस्टिमेट्स कमिटी इज ओनली लोकसभा, राईट. ह्या 2 कमिटीज अशा होत्या की ज्या ओनली लोकसभा होत्या. म्हणजेच उरल्याच्या कमिटीज असतील, कमिटीज ऑन प्रिव्हिलेज, कमिटी ऑन एम्पॉवरमेंट ऑफ विमेन अँड कमिटी ऑन वेलफेअर अँड शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल टाईप्स, याच्यामध्ये दोन्हीकडून येतात इन शॉर्ट, राईट. तर माझं उत्तर असायला पाहिजे ए बी अँड डी. ए बी अँड डी म्हणजे आन्सर नंबर 1, ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर फॉर मी. व्हॉट इट. सो बघा, जरी उत्तर माहिती नसलं तरी तुम्ही ते देऊ शकता, पण काहीतरी माहित पाहिजे, राईट, मग बरोबर असेल. त्यानंतर बघा, ओके, द नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल कास्ट इज कॉन्स्टिट्यूटेड बाय विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 338. आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पुन्हा एकदा, तर याच्यात आता एक्सप्लेन काय करणार आहे तुम्हाला. शेड्यूल कास्टचं 338 आहे आणि मला वाटतं शेड्यूल ट्राईबचं 37 की 39 दोन्हीपैकी एक शेड्यूल ट्राईबचं आहे, राईट. सो त्याच्यामुळे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, देअर इज नथिंग टू डिस्कस अबाउट इट. त्यानंतर बघा, ऑन 13th December 1946 हू मूव्ड द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया. तर ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन वॉज मूव्ड बाय पंडित जवाहरलाल नेहरू. आता साधा सरळ विषय, म्हणजे तुम्हाला 13th December डेट लक्षात नसली तरी, जसं की बघा 9th December आहे, 9th December इज द फर्स्ट सिटिंग or meeting we can say of the Constituent Assembly, and 13th December was the date when Pandit Jawaharlal Nehru moved the objective resolution. Objective resolution is the guiding light of the Constitution. So objective resolution मध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच नंतर मॉडिफाय होऊन प्रिॲम्बल मध्ये आल्या. आणि जवाहरलाल नेहरू आपण म्हणतो की आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ते ह्याच्याचमुळे म्हटलं जातं कारण की त्यांनी एक विजन दिलं होतं आणि त्या विजनला आपण कॉन्स्टिट्यूशन बनवलं. सो इट इज व्हेरी सिम्पल. सो डेटने कन्फ्युज होण्याचंही काम नाही. तुम्हाला डेट जरी लक्षात असली तरी हे माहीत पाहिजे, माहितीच पाहिजे. प्रत्येक पुस्तक जे तुम्ही वाचलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे 100%. तुम्ही लक्ष्मीकांत वाचलेला असू शकता, तुम्ही NCERT किंवा स्टेट बोर्ड वाचलेला असू शकतं,
कोणतंही वाचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नेहरूंनीच ऑब्जेक्टिव्ह रिव्हिजन केलेलं आहे, इंट्रोड्यूस. त्यानंतर बघा हा थोडासा कन्सेप्च्युअल प्रश्न होता आणि थोडंसं लॉजिक पण अप्लाय करण्याचं काम होतं. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता दिस क्वेश्चन इज अबाउट व्हॉट? दिस क्वेश्चन इज अबाउट आर्टिकल कोणता आहे तुमचा आता हा 1920, राईट. आर्टिकल 20 वरचा क्वेश्चन आहे. नो पर्सन शॅल बी प्रॉसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स इन्क्लुडिंग एनी डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स. आता इथे म्हणजे आपण इथे कशाबद्दल बोलतोय? नो डबल जेपर्डी आहे की नाही. नो डबल जेपर्डी जे आहे तुमच्या आर्टिकल 20 मध्ये, त्याबद्दल आहे की कुठलाही व्यक्ती दोनदा पनिश होऊ शकत नाही सेम ऑफेन्ससाठी. 100% बरोबर. कुठपर्यंत? इथपर्यंत. प्रॉब्लेम काय झाला? इन्क्लुडिंग एनी डिपार्टमेंटल प्रोसिडिंग लिहिलं, रॉंग. अर्धी स्पेलिंग बरोबर आहे, डिंग वाली. इव्हन क्लुडिंग वाली पण बरोबर आहे, फक्त इनच्या जागी पाहिजे होतं एक्स, राईट. भरपूर स्टेटमेंट बरोबर आहे, एका शब्दामुळे उकलाय खेळ. नो पर्सन शॅल बी प्रोसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स एक्सक्लुडिंग डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स. डिपार्टमेंटल प्रोसिडिंग तुमच्यावरती झाल्या, डिपार्टमेंटमध्ये पनिशमेंट लागली, सस्पेन्शन आलं, फाईन लागले, तरी पण कोर्टात केस तुमच्यावरती चालू शकते. तुम्ही हे नाही म्हणू शकत सर आर्टिकल 20 मध्ये नो डबल जेपर्डी आहे आणि म्हणून मला एकदा शिक्षा झाली डिपार्टमेंटकडून, आता तुम्ही मला शिक्षा नाही देऊ शकत. देऊ शकतात. डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स डज नॉट काउंट इन डबल जेपर्डी, ओके, ॲज डबल जेपर्डी. सो त्याच्यामुळे हे स्टेटमेंट माझ्यासाठी आहे रॉंग. त्यानंतर द प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन एक्सटेंड्स टू बोथ ओरल एव्हिडन्स अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. द प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन एक्सटेंड्स टू बोथ ओरल अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. हा, तर इथे आहे आपण नो सेल्फ इन्क्रिमिनेशनचा रूल, राईट. तर सेल्फ इन्क्रिमिनेशन तुमचं चालणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःहून जर म्हटले साहेब मी खून केला, तर तुम्हाला शिक्षा करता येते का? नाही करता येत. त्याला एव्हिडन्सेस द्यावेच लागतात. मग फक्त एवढंच विचारलं की ओरल आणि रिटर्न दोन्ही असलं तर एक्सपेक्टेड आहे का? सेल्फ इन्क्रिमिनेशनला प्रोटेक्शन मिळतं का? 100% मिळतं. कारण तुमच्याकडून कोणी फोर्सफुली लिहून पण ते घेऊ शकतं, तर त्याच्यात पण कोर्ट तुम्हाला प्रोटेक्ट करणार. तर दिस इज अ राईट स्टेटमेंट. द प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन एक्सटेंड्स टू बोथ क्रिमिनल अँड सिव्हिल प्रोसिडिंग्स. आता इथे एक प्रॉब्लेम आहे बघा. ऍक्च्युली लॉ मध्ये क्लिअरली कुठेच हे लिहिलेलं नाही. लॉ मध्ये एक्स पोस्ट फॅक्टोवर दिलेलं आहे की एक्स पोस्ट फॅक्टो जो लॉ असतो तो तुम्हाला फक्त सिव्हिल मध्ये अवेलेबल आहे, क्रिमिनल मध्ये अवेलेबल नाही, ओके. त्याच्यानंतर सेल्फ इन्क्रिमिनेशन बद्दल लिहिलेलं आहे की सेल्फ इन्क्रिमिनेशन हे ह्या डबल जेपर्डी डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये चालणार नाही. त्याच्यानंतर सेल्फ इन्क्रिमिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला फोर्सफुली तुमच्याकडनं स्टेटमेंट घेऊन चालणार नाही. परंतु प्रॉब्लेम काय? सेल्फ इन्क्रिमिनेशन क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्हीमध्ये प्रोटेक्शन मिळतं का? याबद्दल टिपिकल लॉ मध्ये कुठेही क्लॅरिटी नाहीये. परंतु मी जर लॉजिक लावलं तर मला एक कळतं की क्रिमिनल मध्ये प्रोटेक्शन मिळेल, सिव्हिल मध्ये प्रोटेक्शन कदाचित सेल्फ इन्क्रिमिनेशन मध्ये नाही मिळणार. कारण प्रॉब्लेम काय की समजा आता माझ्यावरती रेड पडली तर माझ्याकडून लिहून घेतातच ना, मग ते सेल्फ इन्क्रिमिनेशनच झालं, पण ते ऍडमिसिबल आहे कोर्ट ऑफ लॉ मध्ये. सो त्याच्यामुळे सेल्फ इन्क्रिमिनेशन ऍक्च्युली हे स्टेटमेंट माझ्या हिशोबाने हे रॉंग असायला पाहिजे. परंतु हे जर स्टेटमेंट रॉंग असलं तर आपला एकही ऑप्शन येत नाही बघा. कारण की ओनली बी, हा स्टेटमेंट बी इज करेक्ट आहे यार, बरोबर आहे. मग येस, सो द आन्सर फॉर मी हॅज टू बी स्टेटमेंट बी इज करेक्ट, राईट. कारण की सी फॉर मी इज अ रॉंग स्टेटमेंट, ओके. सो आता एमपीएससीचे आन्सर केल्यानंतर आपल्याला अजून क्लॅरिटी येईल. पण माझ्या मते स्टेटमेंट म्हणजे ह्याचं उत्तर टूच असायला पाहिजे लॉजिकली स्पीकिंग. आर्टिकल आता नागालँड, द स्पेशल प्रोव्हिजन फॉर नागालँड आर मेड इन आर्टिकल, हो आर्टिकल 371A नागालँडसाठी. तर दिस इज अ राईट स्टेटमेंट. नो ऍक्ट ऑफ द पार्लमेंट इन रिस्पेक्ट टू द रिलीजियस और सोशल प्रॅक्टिसेस ऑफ नागाज कॅन बी अप्लाइड विदाउट नागा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ नागालँड. येस, 100% राईट. अँड तोएनसांग इज द मोस्ट डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट ऑफ नागालँड. नो. आता इथे पण बघा कुठल्या पुस्तकात नाही लिहिलं. आता तुम्ही लॉजिक लावू शकता, मी तर लॉजिक लावलेलं आहे. कारण की माझ्या मते मोस्ट डेव्हलप्ड जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा लॉजिकली प्रत्येक स्टेटची जी कॅपिटल डिस्ट्रिक्ट असते ती मोस्ट डेव्हलप असते, असं एक लॉजिक लावतोय मी. जसं महाराष्ट्र आहे, मुंबई मोस्ट डेव्हलप्ड आहे, तर तसंच नागालँडची कोहिमा आहे. तर माझ्या मते कोहिमा मस्ट बी मोस्ट डेव्हलप्ड, नॉट तोएनसांग. सो त्याच्यामुळे हे माझ्यासाठी रॉंग आहे लॉजिकली स्पीकिंग. सो मी जर आन्सर द्यायचं म्हटलं तर मी सांगणार की स्टेटमेंट्स ए अँड बी आर करेक्ट, ओके. सो फॉर मी द आन्सर इज 1. पण पुन्हा एकदा
ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन असू शकतं, बिकॉज इव्हन आय डोंट नो इफ तोयनसंग इज द मोस्ट डेव्हलप्ड ऑर नॉट. मी लॉजिक लावतोय आणि माझ्या लॉजिकच्या मते 1 इज करेक्ट. ओके, बघूयात एमपीएससी जेव्हा आन्सर की येईल तेव्हा आपल्याला क्लॅरिटी येईलच. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पंचशील प्रोव्हिजन्स. आता ॲक्च्युली IR गोपाल सर घेतात, पण ठीक आहे, एवढं एकच आहे त्याच्यामध्ये म्हणून मी सांगून देतो, कारण की पुढे परत पॉलिटी कंटिन्यू होतं. सो नॉट अ पंचशील प्रिन्सिपल, म्युच्युअल रेस्पेक्ट फॉर इच अदर्स टेरिटोरियल इंटिग्रिटी सॉव्हरेनिटी, इट इज म्युच्युअल नॉन इंटरफरन्स, इट इज पीसफुल कोएक्झिस्टन्स, इट इज ऑल्सो. म्हणजेच आन्सर इज नॉन ऑफ द अबव. ह्याच्यातलं नाही असं कोणतंच नाही आहे, म्हणजे ट्रिकी क्वेश्चन होता, राईट. तर म्हणजे तिन्ही पण पंचशील आहेत आणि आपल्याला विचारलं की पंचशीलमध्ये काय नाही आहे, तर सगळंच आहे, या 3 पैकी तर आहे, म्हणजे नन ऑफ द अबव इज द आन्सर, म्हणजे ऑप्शन 4 इज द आन्सर फॉर यू. त्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज करेक्ट ऑप्शन. काय, द सब्जेक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीज हॅज बीन इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हा 100% 97th अमेंडमेंटमध्ये आलेला आहे. त्यानंतर द राईट टू एस्टॅब्लिश कोऑपरेटिव्ह सोसायटीज गिवन अंडर आर्टिकल 91C. हो, हे बघा, ए काय आहे, स्पीच अँड एक्सप्रेशन, बी काय आहे, असेंब्ली, सी काय आहे, असोसिएशन, राईट टू फॉर्म एनी असोसिएशन आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज असोसिएशन मध्ये येतात. अमेंड केलाय आपण, तर आर्टिकल 91C मध्ये म्हणजे बरोबर आहे. द फर्स्ट लॉ रिलेटेड टू कोऑपरेटिव्ह सोसायटी इन इंडिया वॉज पास्ड इन द टेन्युअर ऑफ लॉर्ड कर्झन. येस, ही इज द फादर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज इन इंडिया. सो ऑल द 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट. 4, राईट, सिम्पल आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार मग पॉलिटी आणि मॉडर्न इंडिया या दोन्हीचंही मिक्सचर आहे की नाही. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट डिसमिसल or removal of persons employed in civil capacities under the Union of State under Article 311 is not correct. Okay, not correct. Okay, protection under Article 311 is not available to military personnel. Yes, it is correct. So म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आता मी इकडे टिक करतो, स्टेटमेंट करेक्ट आहे, पण आपलं उत्तर नाही, कारण आपल्याला नॉट करेक्ट विचारलं. The employees of statutory corporations such as LIC, ONGC are not entitled. Yes, म्हणजे स्टेटमेंट करेक्ट आहे, बट आपला आन्सर नाही, आपल्याला नॉट करेक्ट द्यायचा. द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 311 आर ॲप्लिकेबल टू परमनंट सिव्हिल सर्वंट्स ओनली अँड नॉट टेम्पररी. हो, फक्त परमनंट वाल्यांनाच मिळणार ना प्रोटेक्शन, टेम्पररीला कसं काय प्रोटेक्शन देणार आपण. आणि सस्पेन्शन ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम सर्व्हिस इज नीदर डिसमिसल नॉर रिमूव्हल अँड इज नॉट विद इन द स्कोप ऑफ प्रोटेक्शन. नाही, दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. सो दिस इज आर आन्सर. हे नॉट नाही, इट इज विद इन द स्कोप ऑफ प्रोटेक्शन ऑफ आर्टिकल. उलट त्यासाठीच तर आर्टिकल 311 आहे. म्हणजेच माय आन्सर इज 4, कारण की आपल्याला नॉट करेक्ट वाला लिहायचं होतं. ओके, त्यानंतर बघा, आता पॅनल ऑफ चेअरपर्सन. सोपा सरळ साधा सरळ प्रश्न विचारला. कोणता पॉलिटीचा प्रश्न अवघड होता? मला पोरांचे फोन आले, सर पॉलिटीचे पण 2-4 अवघड होते. मला तर नाही वाटत आहे, आत्तापर्यंत नाही वाटत आहे. चलो बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अ पॅनल ऑफ चेअरपर्सन इज इलेक्टेड बाय द लोकसभा फ्रॉम अमंगस्ट इट्स मेंबर्स. हो, सगळेच तर ना, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, सगळेच लोकसभा स्वतःच्याच मेंबर मधनं घेते. त्याच्यानंतर काय, अ मेंबर ऑफ द पॅनल ऑफ चेअरपर्सन्स कॅन प्रिसाइड ओव्हर द लोकसभा वेन द ऑफिस ऑफ द स्पीकर और डेप्युटी स्पीकर इज वॅकंट. वॅकंट नसतं साहेब, ॲबसेंट असतं. जेव्हा त्यांचे ॲबसेंट आहेत ना तेव्हा ते असतात, म्हणजे हे रॉंग आहे. आणि इन ॲबसेन्स ऑफ द, ॲबसेन्स ॲबसेन्स शब्द बरोबर आहे, ॲबसेन्स पाहिजे. इन ॲबसेन्स ऑफ द स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर अँड मेंबर ऑफ द पॅनल ऑफ चेअर. अच्छा, तिघही नसतील तर द स्पीकर्स ड्युटीज आर टू बी परफॉर्म बाय मेंबर अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑफ. 100% करेक्ट. सो बघा, एक करेक्ट आहे, तिसरं करेक्ट आहे, ए करेक्ट आहे, सी करेक्ट आहे, बी चुकीचं आहे फक्त या वॅकंट शब्दामुळे. मग आपला आन्सर काय पाहिजे? ए अँड सी. 3 इज माय आन्सर. ओके, नोट डाऊन करून घेताय ना, साईड बाय साईड लगेच नोट डाऊन करा, नाही तर मग लेक्चर परत बघा, काहीच प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे. हा, झालं. आता इथून पुढे सुरू होत आहे करंट अफेअर्सचं घेत आहेत गोपाल सर. ओके, सो दीज आर द पॉलिटी आन्सर्स फॉर यू. मी तुम्हाला सांगितले पेपर पण बॅलन्स होता, पॉलिटीचे आन्सर पण सांगितलेत. व्यवस्थितपणे तुमच्या पेपरमध्ये क्रॉस चेक करा. एमपीएससीचे आन्सर केल्यानंतर अजून क्रॉस चेक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून आपली एमपीएससीच्या नवीन पॅटर्नची आणि यूपीएससीची ह्या दोन्ही बॅचेस सुरू होत आहे. सर जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील तर लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स आहेत, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करा. नवीन पॅटर्ननुसार बॅच उद्या संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू होत आहे. थँक्यू सो मच.